सांगितलं आम्ही बहिणींना म्हणजे महिलांना 1500 रुपये आम्ही देऊ. मुळात एक स्कीम चालू असताना दुसरी स्कीम आपण इम्प्लिमेंट करू शकत जे नाही. लाडकी बहिणींना विरोध करत होते ना त्या स्कीमसाठी, आता ते स्वतः त्यांना माहिती द्यायचेच नाहीत, त्यांचं सत्ताच येणार नाही. जेव्हा त्यांचं सरकारच येणार नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये, ते 1500 बोलू दे किंवा 15,000 बोलू दे. राहुल गांधी नाही का बिहारला बोलत होता, 10,000 देणार. मग आली सरकार, त्यांचं सरकार नाही ना आलं. हे काय म्हणतात ना, म्हणून मी आपल्याला मॅडम सांगितलं की ह्यांनी मुंबईकरांनी मूड बनवला आहे की ठाकरे काही बोलू दे. आता इमोशनल तुम्ही करायचा प्रयत्न करताय, मुंबईकर ह्यावेळेस होणार नाही. घरातले अनेक व्हिडिओज आपण पाहिले एकत्र काय फरक पडतो, चहा पानाचे वगैरे असे काय इमोशनल. फरक पडतो, त्यांचं म्हणणं आहे की आता 20 वर्षानंतर 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्यामुळे काय फरक मुंबईकरांना पडतो. हेच हवंय आणि ते हो, मुंबईकरांसाठी एकत्र आलेत, अरे वा वा मराठीसाठी एकत्र आलेत. वा कसं वा. पाहता याच्याकडे? नाहीतर काय वाटोळच झालं असतं ना जरी आले नसते तर, असं म्हणायचं आहे का त्यांना? मी म्हणून सांगितलं, ठाकरे अजूनपर्यंत त्या माइंडसेटमधून बाहेर येत नाही आहे की आपण कोणतरी आहोत. एवढं लक्ष तुमच्यावर कोण देत नाही. मुंबईकर तुमचा काय तसा विचार करत नाही. मुंबईकरांना आपण काय देतोय, मुंबईकर आज काय म्हणतात. आता मी वरळीच्या झोपडपट्टीत गेलो किंवा मी शिवडीच्या गेलो, ह्यांचं नावसुद्धा कोण काढत नाही. आम्हाला घर द्या, आम्हाला स्वच्छता द्या, आम्हाला चांगले रस्ते द्या, इंटरनल रोड, आम्हाला मेडिकलची फॅसिलिटी पाहिजे, दवाखान्यांची फॅसिलिटी, क्लिनिक वगैरे. लोक हे मागतायत. असं कोणी मला या एवढ्या प्रचारामध्ये असं मला दिसलं नाही की अरे नाही नाही आम्हाला सगळं मिळालं, ठाकरे एकत्र आले ना. असं मला तरी एकही भेटला नाही, एकही कुटुंब भेटला नाही. उलटं मी वरळीमध्ये गेलो, तुम्हाला म्हणजे मला माहीत नाही तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल का नाही, मी असंच सहज विचारलं, मी म्हणलं आमदार वगैरे दिसतात का नाही? हो कसले कसले येतात आमच्याकडे. एकदा निवडणूक झाली की ढुंकून सुद्धा येत नाही, यांचे कार्यकर्ते सुद्धा येत नाही. ही ठाकरेंची खरी अवस्था आहे. असं कोणच मुंबईमध्ये मला नाही जाणवलं. मी आता पुरी मुंबई म्हणजे अच्छा संजय राऊत जे रोज सकाळी बोलतात बरोबर आहे, त्यांचा भाऊ सुनील राऊत, विक्रोळीमध्ये मी फिरतो, विक्रोळीमध्ये चक्क अजूनपर्यंत लोकांकडे पायवाट नाही. बरं. पायवाट जे ग्रामीण भागामध्ये म्हणतो ना, ही पायवाट वाडीतून काढा, 2 वाड्या जोडा, बरोबर. जी पायवाट असते, जी 4 व्हीलर वगैरे जाऊ शकत नाही, बरोबर. पायवाट मागतायत लोक अजूनपर्यंत.